मांगे, जनता मांगे, वोट हो गई मन की बात, मांगे, जनता मांगे। भाजप जो प्रश्न घेऊन आणि नंतर त्याचा भावनिक इव्हेंट करून भाजप सत्तेवर आली तो अयोध्येमधील राम मंदिरातील दान चोरीचा प्रश्न मोठा गाजत आहे। यामुळे भाजपाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं भाजपा बराचसा बॅकफूटवर आलाय। या दान चोरीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक काळा राम मंदिरासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं। माजी आमदार मोहन जोशी, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू खैरे, रमेश कहांडोळे, माजी नगरसेविका वत्सला खैरे, भरत टाकेकर, नगरसेविका नाझिया अत्तार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। श्रीराम मंदिराशी संबंधित दान गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी केली। अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगानं एक कायदा तयार करण्यात आला होता आणि देशाचा कारभार हा पारदर्शकतेने चालला पाहिजे। या देशाचा नागरिक या देशाचा मालक आहे, त्यापुढे सर्व हिशोब आणि सर्व माहिती असली पाहिजे। मात्र या सर्वांना तिरांजली देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचे बगलबच्चे हे राम मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून ठेवले आणि राम मंदिरामध्ये एकंदरीत जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली गेलेली आहे, जो हिशोब जो आहे त्याचा कुठे पता नाही। सोने चांदीचे दागिने, विटा, देणग्या या लंपास झाल्या, या सर्वांचा शोध लागला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। ही सत्याग्रहातील आमची भूमिका आहे। जर काही अल्पसंख्याक, आदिवासी, दलित समाजातील जर आरोपी असतील, त्या आरोपींनी गुन्हा केला तर शिक्षा होण्याच्या जागी आधीच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जातं। या चोरीतील गुन्हेगार चंपकराय आणि त्यांचे जे सहकारी आहे यांच्या घरावर भारतीय जनता पक्ष, योगी मोदी बुलडोजर चालवणार आहात का, असा देखील प्रश्न आजच्या या प्रसंगाच्या निमित्त आम्ही करतोय। एकेकाळी आम्ही म्हणायचो विकल्या विटा, विकले गंगेचे पाणी, विकल्या विटा, आता देश विकायला निघाले अटल अडवाणी, असा आम्ही म्हणणारा जो काळ आहे तो काळ आता आठवत असताना या मंदिराच्या एकंदरीत सर्वात प्रकरणाची ही चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडूच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी झाली पाहिजे। SITचा जो काही घोषणा केलेली आहे ती SIT मधील 2 अधिकारी हे मोदी यांचे कुठेतरी हस्तक आहेत। त्यामुळे या चौकशीमध्ये पारदर्शकता नाही, फार मोठा घोळ, फार मोठा भ्रष्टाचार आणि कोट्यावधी अब्जावधी रुपये लुटल्या गेलेल्या ठिकाणचा हिशोब हा जनतेला सरकारने दिला पाहिजे। ही सत्याग्रहामागची आमची असणारी भूमिका आहे। नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अयोध्यातील राम मंदिरामध्ये जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी ते भर पावसामध्ये एक आंदोलन केलेले माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहनजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलेले। भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा ज्यांनी पैसा चोरलेला आहे त्यांना कारागृहामध्ये टाकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आंदोलनात महिला अध्यक्षा स्वाती पाटील, विजय राऊत, जाकीर अत्तार, भारत पाटील, गौरव पानगावाने, अभिजित राऊत, तालुकाध्यक्ष अनिल थेटे आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला। धार्मिक श्रद्धेशी संबंधित विषयांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानं सर्वसामान्यांचाही त्यास पाठिंबा मिळत आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।